कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नागपूर इथल्या प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडी व शिवशाहू प्रेमी आक्रमक झालेत। मुख्यमंत्र्यांनी 6 तारखेच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वी कोरटकरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इंडिया आघाडी व शिवशाहू प्रेमींनी केली होती। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेल्या कोरटकरला जामीन मंजूर झालाय। त्यामुळे पुढील निर्णयासाठी आज कोल्हापुरात इंडिया आघाडी व शिवशाहू प्रेमींची बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांना जर 6 तारखेला कोल्हापुरात यायचं असेल तर सत्र न्यायालयाच्या निर्णय विरोधात हायकोर्टात जावे, नागपूरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रशांत कोरटकरला अटक करावी, तरच कोल्हापुरात यावा असा इशारा बैठकीत देण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना कोटकर यांनी एक धमकी दिली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोटकर यांना त्वरित अटक करावी अशा पद्धतीची गेले अनेक दिवस मागणी सुरू आहे। कोटकर यांना अटक करावी ही मागणी इंडिया आघाडी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटना, या संघटनांच्या वतीने आज 4 दिवसांनी निर्णय जाहीर केला होता की 6 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोटकरना अटक करावी, अन्यथा कोरटकर यांना अटक करावी, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारू अशा पद्धतीचं आंदोलन जाहीर केलं होतं। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व इंडिया आघाडी आणि सर्व शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की 6 तारखेला मुख्यमंत्र्यांनी जर यायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा हायकोर्टमध्ये त्याच्याविरुद्ध या निर्णयाच्या विरुद्ध जावं। त्याचबरोबर कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी नागपूरमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात यावी। त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये या कोरटकरनी ज्या वेळेला जामीनचा अर्ज केला त्यावेळेला खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे होतं की यांना जामीन देऊ नये म्हणून, पण ती भूमिका महाराष्ट्र सरकारनं घेतलेली नाही आहे। अजूनही आम्ही सांगू इच्छितो की कोरटकरला आपण त्वरित अटक करावी। जर अटक केलं नाही तर मुख्यमंत्र्यांना आम्ही कोल्हापुरामध्ये रोखू। या बैठकीप्रसंगी आर.के. पवार, हर्षल सुर्वे, कॉम्रेड सतीश चंद्र कांबळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शुभम श्रीहट्टी यांच्यासह शिवशाहू प्रेमी उपस्थित होते। सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.